गुरुदेव दत्त. दत्त जयंतीनिमित्त सुरू केलेल्या आपल्या मालिकेच्या 4थ्या दिवशी तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत दत्तात्रेयांनी स्वीकारलेले 24 नैसर्गिक गुरु. दत्तात्रेयांनी सांगितलं होतं की समस्त विश्व माझं गुरुकुल आहे आणि निसर्गातील प्रत्येक गोष्ट माझा गुरु आहे. चला तर मग या अद्भुत अध्यात्म यात्रेला सुरुवात करूया. 24 गुरु म्हणजे काय? तर दत्तात्रेयांनी कधीही एका मनुष्यगुरूकडून ज्ञान घेतलंच नाही. त्यांनी निसर्गातील प्रत्येक घटकामधून काहीतरी शिकत जीवनाचं अंतिम तत्वज्ञान जाणलं. प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवत असते. कधी शांतता, कधी संयम, कधी निरीक्षण, तर कधी त्याग. म्हणून दत्तात्रेयांना योगींद्र, अवधूत किंवा परमहंस म्हटलं जातं. दत्तात्रेयांच्या या 24 गुरूंपैकी पहिला गुरु आहे पृथ्वी. पृथ्वीचा गुण आहे सहनशीलता. दत्तांनी पृथ्वीला पहिला गुरु मानलं कारण पृथ्वी सर्व काही सहन करते. पावसाची झोड, उष्णतेचा तडाखा, माणसांची पापं, तरीही ती अन्न देते, छाया देते, जीवन देते. मन कितीही त्रासात असलं तरीही स्थिर राहावं. दुसरा गुरु आहे वायू. याचा गुण आहे विरक्ती किंवा आसक्ती. वारा थांबत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले व्यवहार थांबवू नये. वारा कुठेही जातो, सर्वांशी संपर्क ठेवतो, पण कुणाशी आसक्त होत नाही. तिसरा गुरु आहे आकाश आणि याचा गुण आहे विशालता. आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार, सर्वांशी समत्व राखणारा, निसंग, अभेद, निर्मळ, निर्विवाद, अलिप्त आणि अचल आहे. आकाशाला सीमा नाही, मर्यादा नाही. ते सर्वांना सामावून घेतं. म्हणून आपणही आकाशासारखं मन विशाल करावं. चौथा गुरु आहे जल. गुण आहे शुद्धता. जल स्वतः स्वच्छ राहतं आणि ज्याला ते स्पर्श करतं त्यालाही स्वच्छ करतं. पण ते स्वतःचा आकार ठेवत नाही. जिथे ठेवा तिथे ते रूप घेतं. मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावं. कोणाचाही पक्षपात करू नये. मनही स्वच्छ, नम्र आणि लवचिक ठेवायला हवं. पाचवा गुरु आहे अग्नी आणि याचा गुण आहे पवित्रता. अग्नी अपवित्रता जाळतो, पण कधी स्वतः अपवित्र होत नाही. त्याची ज्वाळा उंचच उंच जाते. आपला ध्यास, आपली साधना नेहमी उच्च असावी. मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे. सहावा गुरु आहे चंद्र. गुण विकार, बाधा न होणे. चढ उतारात स्थिरता. चंद्र वाढतो, घटतो, पण त्याची शांतता मात्र तशीच असते. परिस्थिती बदलली तरी मन शांत ठेवा. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, त्याप्रमाणे आत्म्यास देखील देहसंबंधीचे विकार बाधक होत नाहीत. सातवा गुरु आहे सूर्य आणि गुण आहे निपक्षपातीपणा, म्हणजेच निस्वार्थ देणं. सूर्य कधीही काही मागत नाही. तो प्रकाश देतो, उष्णता देतो, अन्न निर्माण करतो आणि देणं हीच खरी साधना आहे. सूर्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून परिस्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणे लाभ द्यावा, पण त्याचा अभिमान कधी बाळगू नये. आठवा गुरु आहे कपोत आणि गुण आहे अलिप्तता. जसा बहिरी ससाना कबुतराला परिवारासहित भक्षण करतो, तसंच तो संसारात आसक्त राहणाऱ्याचा काळ भक्षण करतो. म्हणून या सर्वांपासून आपण देखील मनाने अलिप्त राहावे. नववा गुरु आहे अजगर आणि याचा गुण आहे निर्भयता. अजगराप्रमाणे प्रारब्धावर विश्वास ठेवून अत्यस्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही नाही मिळाले तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे, निर्भय राहावे. 10वा गुरु आहे समुद्र आणि गुण आहे परोपकारी, सीमांचे पालन. समुद्र कितीही भरला तरी आपली मर्यादा ओलांडत नाही. जीवनामध्ये मूल्य आणि मर्यादा आवश्यक आहे. समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने राहून सुखाचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख कोसळल्याने दुःखी होऊ नये.
सदैव आनंदी असावे. 11वा गुरु आहे पतंग. याचा गुण आहे मोहाचा त्याग. ज्या प्रकारे दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो, त्याप्रमाणे स्त्री विलासाकरता मनुष्याने पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेऊ नये. आपल्या मोहाचा त्याग करावा. 12वा गुरु आहे मधमाशी. गुण आहे संयम आणि संचय. मधमाशी आयुष्यभर मध गोळा करते, पण शेवटी दुसरेच खातात. त्यामुळे अतिसंचयाला अर्थ नाही, योग्य वापर महत्वाचा. 13वा गुरु आहे गजेंद्र म्हणजे हत्ती. याचा गुण आहे इंद्रिय संयम, कामविकारांना वश करणे. हत्ती बलवान असला तरी एका हत्तीनीमुळे तो खड्ड्यात पडतो. हत्तीला मादी हत्तीच्या मोहात पकडले जाते. म्हणजेच इंद्रियाचे नियंत्रण नसेल तर बल देखील व्यर्थ होते. हा गुरु आहे भ्रमर आणि गुण आहे विषयात न अडकणे. कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून विषयासक्तीचे बंधन प्राप्त होते. हे जाणून विषयात आसक्ती बाळगू नये. 15वा गुरु आहे मृग म्हणजे हरिण आणि गुण आहे मोहत्याग आणि सावधानता. वाऱ्याप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरी मृग. मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये. 16वा गुरु आहे मासा. गुण आहे चवीत न गुंतणे म्हणजेच जिभेचे नियंत्रण. फक्त जिभेच्या लालसेमुळे मासा फसतो. जिभेवर नियंत्रण नसेल तर संकट ओढवतं. मनुष्य जिभेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्म मरण रूपी भोवऱ्यात गोते खात राहतो. 17वा गुरु आहे पिंगला वेश्या. गुण आहे आशेचा त्याग. एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगला वेश्येकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले. म्हणून आशेचा त्याग करणाऱ्याला संसारात एकही दुःख बाधत नाही. 18वा गुरु आहे टिटवी आणि गुण आहे उपाधीचा त्याग करणे. चोचीत मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात. तिला टोचा मारतात, पाठलाग करतात. शेवटी ती मासा टाकून देते. तोच एक घारी त्याला पकडते आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलणाऱ्या घारीचा पिच्छा पुरवू लागतात. पण आता टिटवी मात्र निश्चिंत होऊन जाते. त्याचप्रकारे संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे. 19वा गुरु आहे बालक. गुण आहे निष्पापपणा आणि आनंद. लहान मुलांचं मन शुद्ध आणि द्वेषही नसतं. जग हे प्रारब्धाधीन समजून मान अपमानाचा विचार न करता सर्व चिंतेचा परिहार करून बालकांप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा. 20वा गुरु आहे कंकण आणि गुण आहे एकांतवास साधणे. 2 बांगड्या एकावर एक आपटून त्यांचा आवाज होतो. त्याप्रकारे 2 माणसे एकत्र राहिल्यास किंवा पुष्कळ माणसे एकत्र राहिल्यास कलह होतो. म्हणून ध्यान योग करणाऱ्याने निर्जन प्रदेश शोधून एकटे राहावे. 21वा गुरु आहे कारागीर आणि गुण आहे एकाग्रता. एकदा एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. त्याच्याजवळून राजाची स्वारी वाजत गाजत अगदी थाटात गेली. नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का? तेव्हा कारागीर म्हणाला, मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळलेच नाही. या प्रकारे आपली सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन ठेवून ध्यान करावे. 22वा गुरु आहे सर्प आणि गुण आहे सावधानता. सर्प शांत असतो पण सावध असतो. जीवनामध्ये सतर्कता आणि संयम आवश्यक आहे. 2 सर्प कधीही एकत्र राहत नाहीत, सावधपणे फिरतात, वाटेल तिथे राहतात. अपकार केल्या वाचून कोप करत नाहीत. त्याप्रमाणे 2 बुद्धिमत्तांनी कधीही एकत्र फिरू नये, भांडू नये, परिमित भाषण करावे. 23वा गुरु आहे कोळी आणि गुण आहे कर्मफळ. कोळी स्वतःचं जाळं स्वतः विणतो आणि स्वतःच त्यातमध्ये अडकतो. म्हणजेच आपल्या कर्मापासून कोणीही सुटू शकत नाही. 24वा गुरु आहे भ्रमर. गुण आहे ईश्वर स्वरूपता. भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो,
तसंच एकनिष्ठपणाने परमात्म तत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्म रूपास पावतो. आज आपण दत्तात्रेयांनी स्वीकारलेले 24 गुरु समजून घेतलेत. ही शिकवण आपल्याला सांगते की निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला ज्ञान देऊ शकते. फक्त आपलं मन खुलं असायला हवं. या 24 गुरूंचं तत्वज्ञान जीवनामध्ये अधिक शांतता, संयमीपणा आणि जागरूकता आणतं. अशाच प्रकारच्या अधिकाधिक माहितीसाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.